फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा, ह्या लवंग लतिका इतक्या सुंदर झालेल्या आहेत, टेस्टी झालेल्या आहेत, दिसायला पण अगदी आकर्षक दिसत आहेत, बनवायला पण अगदी सोपे आहेत, झटपट होणारे आहेत, सगळेजण अगदी आवडीने खातील। लवंग लतिका ही बंगाली लोकांची खूप आवडतीची आणि लोकप्रिय डिश आहे। चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ते। आज आपण लवंग लतिका हा एक छान गोड पदार्थ आहे। बंगाली लोक हा दिवाळीच्या वेळेस किंवा इतर दिवशी सणावारीला बनवतात। त्याच्यासाठी मी 1 कप मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे, चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। त्याच्यानंतर 1 चमचा आपण टेबलस्पून पिठी साखर घ्यायची आहे। त्यानंतर चिमूटभर आपण सोडा घालायचा आहे, सोडा घातलाय। आता हे सगळं मिक्स करूया। 1 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे। आता हे गरम तूप आपण मैद्यामध्ये घालायचं आहे। तूप आपण घातलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेते। सगळ्या ह्याला आपलं हे तूप लागलं पाहिजे, गरम तूप। चांगलं मिक्स करून घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हा मैदा आपण चांगला घट्ट मळून घ्यायचा आहे। मैदा आपण चांगला घट्ट मळून घेतला आहे। आता झाकून आपण 10-15 मिनिटं बाजूला ठेवायचं। पीठ आता आपलं चांगलं मुरलेलं आहे। आपण लवंग लतिका बनवणार आहोत, त्याच्यासाठी आपण थोडे लवंग पण घ्यायचे आहेत। सारण बनवण्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट घालूया आणि ते थोडेसे आपण गरम करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घातला आहे, ते पण थोडंसं आपण गरम करून घेऊया। डेसिकेटेड कोकोनट आपलं गरम झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये 3/4 कप आपण बारीक रवा घातला आहे। आता तो आपण चांगला भाजून घेऊया। रवा आपला छान गोल्डन रंगावरती भाजून झाला आहे। गॅस बंद करूया आणि थंड होऊ दे। रवा काढून घेतला आहे। आता हा मी 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे, तो थोडा गरम करून घेऊया। खवा आपण छान गरम करून घेतलेला आहे। आता गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड होऊ दे। खवा आपला थंड झाला आहे। आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया। खवा घातला आहे। आता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्या वाटीने आपण पिठी साखर घ्यायची आहे, 3/4 कप घातलेली आहे किंवा 3/4 वाटी जी असेल ती घेतलेली आहे। आणि थोडी वेलची पावडर घालूया। वेलची पावडर पण घातलेली आहे। आता हे चांगलं मिक्स करूया। आपलं आता सारण रेडी आहे। त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। छोटा आपण गोळा घेतलेला आहे आणि हा असा पुरीसारखा लाटून घ्यायचा आहे। एकीकडे आपण 3/4 कप साखर आणि 3/4 कप पाणी पाक करायला ठेवलेला आहे। पाक आपण एकतारी असा बनवून घ्यायचा आहे, थोडासा चिकट। पुरी लाटून घेतलेली आहे। आता ह्याच्यावरती आपण 1 टेबलस्पून सारण ठेवूया आहे। 2 बाजूने आपण असं त्याला मुरपून घ्यायचं आहे। ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू असं मुरपून घ्यायचं आहे। थोडंसं आपण स्लाइटली प्रेस करायचं आहे। त्यानंतर ही एक बाजू फोल्ड केलेली आहे। आता दुसरी पण बाजू फोल्ड करूया। हे बघा, असं हे आपण फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपण 1 लवंग घ्यायचं आहे आणि ते असं टोचून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व ह्या लवंग लतिका बनवून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळ्या लवंग लतिका बनवून घेतल्या आहेत। आता ह्या तळून घेऊया। कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलं आहे। तूप चांगलं गरम झालं आहे। आता हे तळून घेऊया। साखर आपली विरघळलेली आहे, थोडा पाक अजून घट्ट होऊ दे। पाकामध्ये आपण ऑरेंज कलर घातला आहे आणि थोडी वेलची पावडर घातलेली आहे। तूप आपलं तापलं आहे। आता लवंग लतिका आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि छान गुलाबी रंगावरती असं तळून घेऊया। गॅस मध्यम ठेवायचा आहे। आपला आता हे लवंग लतिका अगदी छान कुरकुरीत तळून झाले आहेत। आता ह्या काढून घेऊया। आपला आता पाक झाला आहे। गॅस बंद करूया। पाक थोडा थंड होऊ दे, तोपर्यंत आपण हे बाकीच्या लवंग लतिका तळून घेऊया।
आपले लवंग लतिका आता तळून तयार आहेत. आता ह्या आपण पाकामध्ये घालूया. पाक आपला थोडा थंड झालेला आहे, म्हणजे कोमट आहे. पाकामध्ये घालून आपण त्याच्यावरती थोडासा आपण पाक घालायचा आहे आणि फक्त 1च मिनटं आपण ह्याच्यामध्येच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे. आपण सर्व लवंग लतिका पाकातून काढलेले आहेत आणि आता ह्या सर्व करण्यासाठी रेडी आहेत. इतक्या मस्त झालेल्या आहेत, टेस्टी झालेल्या आहेत, दिसायला पण अगदी आकर्षक होतात. आता होळी आलेली आहे, तर होळीच्या वेळेस आपण ही छान स्वीट डिश म्हणून बनवू शकतो किंवा इतर वेळेस सणावाराला सुद्धा बनवू शकतो किंवा दिवाळीच्या वेळेससुद्धा बनवू शकतो. बंगाली लोकांची ही अगदी आवडतीची आणि लोकप्रिय डिश आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले ते सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.